रिपब्लिकन बहुजन सेना उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांची घोषणा. रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांनी संघटनेचे पदाधिकारी यावेळी निवडणूक उतरणार असल्याचं घोषित केले. शनिवारी शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातून लोकसभेत 48 उमेदवार उभे करणार आहोत, तर यूपीमधून 80 उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्राची धुरा त्यांनी स्वतः आपल्या अंगावर घेऊन ठाणे लोकसभेतून ते स्वतः उभे राहणार आहेत. तर तेलंगणामधून आणखी 8 राज्यातून देखील त्यांची उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. एकंदरीत रिपब्लिकन बहुजन सेना यावेळी निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या तयारीनं उतरणार आहे. यावेळी आमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी सहकार्य करायचं आवाहन त्यांनी जनतेला केले. यावेळी महाराष्ट्र प्रवक्ते व्यंकटेश कांबळे, प्रमुख संघटक किशोर लासुरे, महिला अध्यक्षा शोभा आर्या, ठाणे शहर अध्यक्ष शिवराज कोटे, ठाणे शहर कार्याध्यक्ष बाबू शेख, ऑल इंडिया ठेकेदार युनियनचे अध्यक्ष सुनील जयस्वार, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष हिम्मत विसारिया आदी देखील उपस्थित होते. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। माजिवडा चौकात बसवण्यात आलेल्या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा वाहन चालक आणि प्रवाशांचा आरोप. दुभाजक बसवून केलेले वाहतूक बदल, मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची सुरू असलेली कामं, वेळी अवेळी नियम डावलून होत असलेली अवजड वाहनांची वाहतूक आणि कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती यामुळे माजिवडा घोडबंदर प्रवास ठाणेकरांना नकोसा झालाय. घोडबंदरला जाण्यासाठी वाहन चालक पर्यायी मार्गांचा वापर करू लागलेत, परंतु येथेही कोंडी होत असल्यानं नागरिक हैराण झालेत. ठाणे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून माजिवडा चौक ओळखला जातो. ठाणे रेल्वे स्थानक, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील सर्व वाहनं घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करण्यासाठी माजिवडा चौकातून वाहतूक करतात. वाहनांचा भार वाढल्यानं ठाणे महापालिकेनं वाहतूक पोलिसांच्या मदतीने माजिवडा कापूरबावडी चौकात दुभाजक बसवले. परंतु दुभाजक बसवल्यानं वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप काही वाहनचालक आणि प्रवाशांनी केला आहे. तर दुसरीकडे कापूरबावडी चौकात अर्धा रस्ता व्यापून मेट्रो मार्गिकेच्या खांबांची उभारणी केली जाते. मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामं सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केलीत. अवेळी सुटणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळेही आता कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या सर्वांचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय. दररोज सकाळी हिरानंदानी इस्टेट ते माजिवडा हे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे 1 तासचा अवधी लागतो. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांची निवड केली आहे, परंतु येथेही अरुंद रस्ते आणि अतिक्रमणांमुळे कोंडीचं चित्र दिसून येतं. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या मात्र नाकीनऊ आले आहेत. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पश्चिम संघाचा विजय.
पहिल्या डावातील मोठी पिछाडी भरून काढत मुंबई उपनगर पश्चिम संघानं कोल्हापूर संघावर विजय मिळवत कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या दिशेनं आगेकूच केलं. मुलांच्या या लढतीत कोल्हापूर संघानं पहिल्या डावात मुंबई उपनगर संघावर 22-10 अशी तब्बल 12 गुणांची आघाडी घेतली होती. सामन्यात कोल्हापूर सहज बाजी मारणार असं वाटत असताना मुंबई उपनगर पश्चिम संघानं दुसऱ्या डावात तुफानी खेळ करत चित्रच बदलून टाकलं. संघाला विजयपथावर नेताना दिनेश यादव, रजत सिंग, प्रशांत पवार आणि ओम कुंडलने चतुरस्त्र खेळ केला. हा सामना मुंबई उपनगर पश्चिम संघानं 42-38 असा जिंकला. या गटातील अन्य लढतीत सांगली संघानं नाशिक ग्रामीण संघाचा 61-16 असा मोठा पराभव केला. सांगली संघाच्या विजयात संग्राम जाधव, अशफाक अख्तर आणि ओंकार राठोड चमकले. नाशिक ग्रामीण संघाकडून प्रसाद पटाईतनं चांगला खेळ केला. मुलींच्या लढतीत मुंबई शहर पूर्व आणि बीड संघानं विजय नोंदवले. मुंबई शहर पूर्व संघानं नांदेड संघावर 61-18 असा विजय नोंदवला. आदिना काबिलकर, सई शिंदे आणि लेखा शिंदेनं मुंबई उपनगर संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. बीड संघानं लातूर संघावर 43-35 असा विजय मिळवला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी माजी महापौर आणि शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी सभागृह नेते अशोक वैती, अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार, अशोक शिंदे, माया आकरे, मेहेर, इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षिका शैलेजा जैन, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी भेट देऊन कबड्डीपटूंना शुभेच्छा दिल्या. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. 11 डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन इथे रंगणार कथारसिक करंडक या राज्यस्तरीय एकांकी स्पर्धेतील 8 उत्कृष्ट एकांकिकांचा महाअंतिम सोहळा. उत्कर्ष इव्हेंट्स अँड प्रोडक्शन आणि कलाकार आयोजित कथारसिक करंडक या राज्यस्तरीय एकांकी स्पर्धेचा महाअंतिम सोहळा सोमवारी 11 डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे साजरा होणार आहे. या महाअंतिम सोहळ्यात एकूण 8 एकांकिका सादर होणार आहेत. यामध्ये काक्षी, फ्लाइंग राणी, मेक इन ब्लॅक, कृष्ण पक्ष, खुदीराम, पुंडलिका भेटी, हॅलो इन्स्पेक्टर आणि लोकल पार्लर अशा दर्जेदार एकांकिकांचं सादरीकरण होणार आहे. याची प्राथमिक फेरी ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुणे येथे पार पडली आहे. पहिल्याच वर्षी एकूण 31 संघांनी यामध्ये सहभाग दर्शवला. प्राथमिक फेरीचं परीक्षण रामदोड, रमेश रोकडे, सुहास भोसले, अन्वय बेंद्रे, माधव जोगळेकर यांनी केलं. या कलारसिक करंडकचे वैशिष्ट्य म्हणजे माझे गुणपत्रक माझा हक्क या माध्यमातून सर्व संघांना त्यांचे गुणपत्रक प्राथमिक फेरीनंतर पाठवले गेले. या स्पर्धेचे बक्षीस पार्टनर असून सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांचे 9 रासा यूट्यूब चॅनल यांच्याकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे मिळून 1 लाखांचं बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. या सर्व 8 एकांकिका 9 रासा यूट्यूब चॅनलवर प्रदर्शितही केल्या जाणार आहेत. या स्पर्धेला ब्रँड अँबॅसेडर म्हणून लाभले ते सुप्रसिद्ध अभिनेते अंशुमन विचारे. या स्पर्धेचं आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 2 लक्षवेधी पुरस्कार देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट तांत्रिक एकांकिका सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई पुरस्कार आणि उत्कृष्ट विनोदी एकांकिका सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन पुरस्कार देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा आयोजित करणारे प्रदीप गोगटे, यज्ञेश दोड, जान्हवी अस्तेकर हे सर्वच रंगकर्मी आहेत. त्यांना कोर टीम म्हणून पहिल्यापासूनच साथ लाभली आहे ती प्रार्थना आपटे यांची. व्यासपीठ कलाकारांचं मनोरंजन रसिकांचं ही टॅगलाईन कलारसिक करंडक या नावाला समर्पक त्यांनी दिली आहे. कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे.
या स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष आहे. या स्पर्धेला वैदही बागुल, सोनल सावंत, भावना आंबेडकर, प्राजक्ता पेंढाळकर, सायली दामले तसंच नरेश मस्के, पवन कदम, पल्लवी कदम, अशोक वैती, संदीप माळवी, सुरेश भोसले, प्रतिभा घाडगे, विद्याधर ठाणेकर, विलास दोंड, निलेश मंडलिक, अमोल सुर्वे तसंच खर्डीकर क्लासेस, मंत्र, क्लिनॉक्स, दरवळ मसाले या सर्वांचं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा त्याच दिवशी होणार असून याचं सूत्रसंचालन प्राजक्ता आपटे करणार आहेत. फक्त पाच एकांकिकाचा आस्वाद ठाणेकरांना आणि सर्व रसिकांना घेता येणार आहे. कलारसिक करंडकच्या पहिल्याच वर्षाचा महाअंतिम सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या महाअंतिम सोहळ्यातील एकांकिका आणि पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. खऱ्या अर्थानं कलाकारांना, रसिक व श्रोत्यांना कलेची पर्वणी ठरणारी एकांकिका स्पर्धाच म्हणजे कलारसिक करंडक ठरणार आहे.